शाबाश, क्या बात है शाहीर सुरेश जी नवघरे, मस्त आहे. हत्तीगडावर नेले 600 किलो त्याचं वजन होतं. बराच अभ्यास आहे. माना के तू एक अच्छा कवि है, माना कि तू अच्छा कवि है, ये तो हम भी मानते हैं. माना कि तू एक अच्छा कवि है, ये हम भी मानते हैं. कांटे से कांटा निकालना ये तो हम भी जानते हैं. कांटे से कांटा निकालना ये तो हम भी जानते हैं. सूरज शाहीर वाह रे वाह. आपली तर मापली लोकांची दीड पाईल तेव्हापासून म्हणतो. काही बोललो का दिले? काहीच बोललो नाही. भाऊ का म्हणते मी काही चिवडा बापा चिवडा. समोरचं गाव नाही सांगितलं. नाही तो नको खाजा. तो नाही खावा, सगळा खावा पण तो नाही खावा. नाही खाऊन पाहायचा ना. वारे वा, कोणी कल्ला कोणी काळ शाहीरच आहे. आणि मला असं म्हणता तुम्ही वाईट बोलता आणि आपल्या जाताना आपली पोल खोलता. वारे हम वो सत्य है चादर देख के पाँव ताड़ते हैं. ओ सूरज शाहीर, हम वो सत्य है चादर तान के पाँव रखते हैं और हम भी उड़ते हुए पंछी की खाक छानते हैं. वो हम शायर है. हम वो सत्य चादर देख के पाँव तानते हैं, हम भी उड़ते हुए पंछी की खाक छानते हैं. हम वो शाहीर है. आए हो सूरज शाहीर. मी 22 संतीन मा मांग 2-3. वाह रे वाह. मिठा नहीं सकता तू भी तेरे आगे का अंधेरा काला. ओ सूरज शाहीर, मिठा नहीं सकता तू भी तेरे आगे का अंधेरा काला. नाम तेरा सूरज है लेकिन दुनिया को देख नहीं सकता उजाला. नाम तेरा सूरज है मगर तो दुनिया को दे नहीं सकता उजाला. दे नहीं सकता उजाला. माणसासारखा माणूस असून हा माकडासारखा मारते उड्या. माणसासारखा माणूस असून हा स्टेजवर मारते उड्या आणि इकडं तिकडं बापूचं खपलं नाही तर तुमच्या समोर सोडते हा कोमियाच्या पुड्या. मस्त सोडता येते भाऊ. धर फोद्या. फोद्या गेला गंगनी. वाह रे वाह. बरं आहे. ऐका का. आधी होता महाकळ तू. क्या बात है. नाही तर मलेच म्हणला बनशील. आधी होता महाकळ तू आता माणूस झाला. आणि सांग केव्हापासून तू माणूस इथं आला. आधी होता महाकळ तू आता माणूस झाला. सांग केव्हापासून तू माणूस इथं आला. आधी होता माकड तू आता माणूस झाला. सांग केव्हापासून तू माणूस
कितने ही गहराई में जाएगा ओ सूरज शायर, तू कितने ही गहराई में जाएगा तुझे कुछ नहीं मिलने वाला है। तू कितने ही गहराई में जाएगा तुझे कुछ नहीं मिलने वाला है। ये मजबूत है त्रिगुण का पहिया, तुझसे हिलने वाला नहीं है। ये मजबूत है त्रिगुण का पहिया, तुझसे हिलने वाला नहीं है। खुद को समझता है ये बड़ा ज्ञानी, सूरज खुद को समझता है ये बड़ा ज्ञानी। अरे भरी महफिल में आज पिलाऊंगा मैं तुझे ज्ञान का पानी, आज भरी महफिल में पिलाऊंगा मैं तुझे आज ज्ञान का पानी। त्याला काहीच माहित नव्हतं मी कोण आहे। कंदमुळे खायचा आणि कंदमुळे खाऊन सरांनी आपलं कसं तरी जीवन जगायचं। कोणाची एखादी शिकार केली तर तो कच्ची शिकार करत होता, तो कच्ची शिकार खात होता। पण कालांतराने त्याला बुद्धी येऊ लागली आणि गोट्याला गोटा घासला, त्याच्यामधून अग्नी तयार झाली। पहा त्या आधी मानवाने कसा शोध केला, कसा अग्नी तयार केली आणि त्या अग्नीवरती मांस भाजून सरणे खाऊ लागला। कालांतराने परिवर्तन झालं आणि पहा नाही तर काय झालं। कवडीची ही अक्कल नव्हती, कवडीची ही अक्कल नव्हती या माणसाला। सांग क्या पासून तो माणूस तिथे आला, आधी हे मामाकड आता माणूस झाला। सांग क्या पासून तो माणूस बनलो म्हणते मी कवी, गाण्यात नाही याच्या कवी आणि बनलो म्हणते कवी। होईल का ती? गाण्यामध्ये पाहिजे चव, गाण्याला धार पाहिजे, तसा माणसाचा वार पाहिजे, त्या गाण्याला रंगत येईल। मी शाहीर तुम्हाला म्हणत नाहीये, त्या आधी मानवाला म्हणत होतो। तो आधी माणूस कसा होता बाई? कसा? नंगा होता, नंगा। त्याच्या अंगामध्ये कपडे नव्हते आणि माग ढुंगणाच्या माग त्याच्या शेपूट होता। होता का नाही होता? आधी माणसाचा इतिहास वाचला का नाही? वाचला ना? सर्व गोष्टी तुला माहित आहे, बरोबर आहे? मग त्या आधी मानवाला कालांतराने त्याच्यामध्ये परिवर्तन घडून आलं। पहा मग काय झालं। बैठे हैं दाव कभी हारते नहीं, हारते। हम जीतने को बैठे हैं दाव कभी हारते नहीं। और तेरे जैसे
लक्षात ठेवा वय 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 आध्यात्मिक गाणं देतो आध्यात्मिक अमृतदेवा नव्हती तुला फिरत होता संग अमृतदेवा नव्हती तुला फिरत होता संग डोक्यात नव्हती तुझ्या प्रेमाची गंगा अमृतदेवा नव्हती तुला तू फिरत होतास रंग आणि डोक्यात नव्हती तुझ्या ज्ञानाची गंगा ज्ञानाची गंगा असती तर नंगा फिरला असतात का तो आधी माणूस नंगा फिरत होता कालांतराने परिवर्तन झालं त्याला बुद्धी येऊ लागली अंगामध्ये कपडे घालायला लागले थोडीशी शहाणपणा आली थोडीशी शहाणपणा काय आली आम्हाला शहाणपणा शिकवायला लागलेला असा तो आधी माणूस होता हाथों में तेरे ताकत है तो दूध का नारियल तो फोड़ दे हाथों में तेरे ताकत है तो दूध का नारियल फोड़ दे अबे लफ्जों का मतलब ना समझे तो शायरी करना छोड़ दे लफ्जों का मतलब ना समझे तो शायरी करना छोड़ दे महत्व ये नव्हते देवा महत्व ये नव्हते देवा तुझ्या शिक्षणाला सांग जा बाजून तू मानो आधी होता मागड तू आता म्हणून झाला सांग जा बाजून तू मानो आधी होता मागड तू आता म्हणून झाला सांग बाजून तू मानो आला आधी होता मागड तू आता म्हणून झाला सांग बाजून तू मानो ऐसे मटक मटक के तू कमर क्यों हिलाता है ओ सूरज शाहीर रहा शायराचा परी राहिला का काही इकडं होते काही इकडं होते काही इकडं होते काय काय हंगामा होय का अटक मटक के तू कमर क्यों हिलाता है अटक मटक के तू कमर क्यों हिलाता है और चढ़ जाऊंगा मैं तुझ पे मुझ पे तू जोश क्यों दिलाता है आता मला जोशात असलो का नाही तर मी जोशामध्ये आलो का नाही तर काही खरं नाही बरं लक्षात ठेव शाहीरा
धानाच्या बांध्या अरे तिथं पाणी तरी टिकल का ही नकलीच्या कांद्या हाताच्या उतारावर तोडल्या तुने धानाच्या बांध्या अबे तिथं पाणी तरी टिकल का आणि ही नकलीच्या खेकड्या तिथं धान तरी टिकल का काय टिकल का तिथं धान मग काही सांगितलं तर जमते का काय म्हणतोय पोपटाला पेरूची फोड दिली पाहिजे आणि त्याच प्रमाणे गाण्याची तोड गाण्याने दिली पाहिजे डोळ्यात गेल्यावर याने कळते लई उसर डोळ्यात गेल्यावर याने कळते लई उसर आणि मी सांगतो विचारतो आणि हा उत्तर देते दुसरं मी विचारून राहिलो का आणि भाऊचं लक्ष कुठं आहे बरोबर गुरु सूर्य भावना सांगे जय मारुतीला सांग उद्या सुजीला जन्म कुणी दिला बुद्धी केव्हा विकसित झाली या माणसाची या आधी माणसाची बुद्धी केव्हा विकसित झाली सांगती जगाला सांग केव्हा पासून तो माणूस आला तो माणूस आधी माणूस तो आधी आहे तो आधी माणूस आधी आहे आणि कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जंगलामध्ये आहे सांग बरं सामोरच्या फेरामध्ये बुद्धी केव्हा विकसित झाली सांगती जगाला सांग केव्हा पासून तो माणूस किती आला आधी होता माकड तू आता माणूस आला सांग केव्हा पासून तो माणूस प्लॅटिन होईल साहेब पण तुम्ही प्लॅटिन बी मग बरोबर होऊ देत नाही ईश्वरजी ईश्वर हे काय मुक्काम वाढवणा यांच्याकडनं 50 रुपयाची भेट मंडळापण सदस्य प्रणाम धन्यवाद श्री कृष्णजी गायकवाड यांच्याकडून 51 रुपयाची पारितोषिक धन्यवाद त्यांचं म्हणणे नाव ऐका श्री कृष्णजी गायकवाड हाथों में कंगन खनखनाना चाहती हूँ हाथों में कंगन खनखनाना चाहती हूँ श्री कृष्ण जी मैं तुम्हारा बच्ची का झूला झुलाना चाहती हूँ झुलाना चाहती हूँ एका बुटीले जवानी आली आणि फजिती तुम्ही पहा आणि 3 झगडे केले दहा 3 झगडे केले म्हणते दहा सुरत भाऊ एका वांग्याले आलू लागले तुम्ही वावरात जाऊन पहा उत्तर घ्या तुमच्या गाण्याचं एका वांग्याले आलू लागले तुम्ही वावरात जाऊन पहा आणि तरबुजानं वारकू खाल्लं तुम्ही एक केळच खाऊन मग समजा तुम्हाला का होते ऐका रमेशजी वानखेडे यांच्याकडून 51 रुपयाचे पारितोषिक त्यांचं पण म्हणणं नाव
रमेशची वानखडे ऐका. चाय केली, पोहे केली, चिवडा झाला ताजा. चाय केली, पोहे केली, चिवडा झाला ताजा. रमेशजी तुमच्या बिस्तरवर पहिला नंबर माझा, पहिला नंबर माझा. सूरज भाऊने मी 2 गाण्यांची फरमाईश केली. हा मी सुद्धा एक आध्यात्मिक गाणं गावणार आहोत म्हणून ऐका. एका राजाने महाल बांधला. एका राजाने महाल बांधला. दाण्या दाण्या जागा, दाण्या दाण्याचा हो. आणि दोनाच्या खिडक्या एकच रस्ता ठेवला. येण्या जाण्याचा गा या धीर धीर हात. आणि 2च खिडक्या एकच रस्ता ठेवला येण्या जाण्याचा. असा तो कोणता राजा आहे की त्याने जाण्या जाण्याचा महाल बांधला आणि 2च खिडक्या ठेवल्याने एकच रस्ता ठेवला येण्या जाण्याचा. असा तो राजा आहे त्याने कसा महाल बनवला ऐका. लाखोड फाटे नाही विटा. लाखोड फाटे नाही विटा. कशाचा आधार हो, कशाचा आधार हो. त्याने उसले आयुष्य सत लावले निर्गो निराकार गा या धीर धीर हाती. लावले तो निर्गो निराकार गा या धीर धीर हा धीर. अंगणात त्याने भरून ठेवला. अंगणात त्याने भरून ठेवला एक हौद पाण्याचा. एक हौद पाण्याचा. आवाजात खिडक्या एकच रस्ता ठेवला येण्या जाण्याचा गा या धीर धीर हा धीर. ठेवला येण्या जाण्याचा गा तो धीर धीर हा धीर.
हौद कोणता आणि ते पाणी कोणतं आहे आणि त्याला कोण भरून ठेवलं हे तुम्हाला समोरच्या फेरामध्ये सांगायचं आहे शाहीर साहेब. तर त्या राजाने तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वजणांसाठी त्या महालामध्ये अशी सोय करून ठेवलेली आहे का कधीच आपल्याला ते सरणार नाही अशी सोय करून ठेवली आहे त्या राजाने. आणि तो इथंच नाही तिकडं तिकडं त्याचा महाल आहे या ठिकाणी सुद्धा त्याचा महाल आहे पण तो दिसत नाही. त्याला पाहण्यासाठी जपी तपी साधू संन्यासी जगले तरी पण त्याचा अंत अजूनही लागला नाही. माहित नाही आता तुम्ही अभ्यास करून आले तुम्ही जरूर सांगणार समोरच्या फेरामध्ये मला माहित आहे पण होय का. सर्वच सुख सोयी केलं त्याने सर्वच सुख सोयी केलं त्याने आपल्या मालात आपल्या मालात हो प्रवेश नव्हता आत जाण्याचा काय होत त्यात गा धीर धीर हा दियरी प्रवेश नव्हता आत जाण्याचा काय होत त्यात गा धीर धीर हा दियरी कोण उघडला दरवाजा तो कोण उघडला दरवाजा तो माल खाण्याचा माल खाण्याचा हो अवधूनच खिडक्या एकच रस्ता ठेवला येण्या जाण्याचा धीर धीर हा दियरी ठेवला येण्या जाण्याचा धीर धीर हा दियरी आता त्या राजाने कुठे माल बांधला आणि कसा बांधला कायच्यानं बांधला आणि दोनच खिडक्या ठेवल्या एकच रस्ता ठेवला पण त्या महालामध्ये कोणालाही प्रवेश नव्हता आणि तो दरवाजा कोणा उघडला हे तुम्हाला सांगायचं आहे समोरच्या फेरामध्ये म्हणून ऐका. कुठे कधी आणि कोणा बांधला कुठे कधी आणि कोणा बांधला सांगा तो महाल सांगा तो महाल
का कळला अर्थ गाण्याचा गा अर्थ गाण्याचा हो कोणाच्या खिडक्या एकच रस्ता ठेवला येण जाण्याचा गा त्या धीर धीर हाती एका राजाने महाल बांधला दान दाण्याचा गा दान दाण्याचा हो आमदोनाची खिडक्या एकच रस्ता ठेवला येण जाण्याचा गा या धीर धीर हाती या ठिकाणी आमचा राऊंड समाप्त झाला. मान्यवर शाहीर येथील आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करा.